अगदी योग्य पद्धतीने केलेल्या अशा बघत सांगत होते। पण आज पुतळा पडल्यानंतर आतली तगलादू बाजू बघितल्यानंतर 2,44,00,000 रुपये कुठे खर्च केले की कोणाच्या खिशात गेले हे आता बघण्याची वेळ आलेली आहे। पण हा पुतळा पडल्यामुळे खऱ्या अर्थाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव खराब झालं आहे, मालवणचं नाव खराब केलेलं आहे। आणि याला हे जबाबदार कार्यकारी अभियंता आणि जिल्ह्याचे पालकमंत्री। नौसेना दिनाचा खऱ्या अर्थाने पंतप्रधान गेल्यानंतर अशा पद्धतीने हा कार्य करत असताना पुतळ्याची एक फरशी ज्यावेळी सरकली होती समुद्राची, त्यावेळी नौसेनानी बांधलेला असताना हा पुतळाचा खुलासा कार्यकारी अभियंत्यांनी केला होता। आणि ह्या पुतळा नौसेनेने बांधल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि महाराष्ट्र शासनाने पैसे दिल्यानंतर तीची सर्व जबाबदारी ही कार्यकारी अभियंता आणि महाराष्ट्र शासनाची होती। आणि त्यामुळे या घटनेचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोच आहोत। पण याला खऱ्या अर्थाने पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री यांनी आपला राजीनामा देण्याची गरज आहे। आणि त्याचबरोबर या असलेल्या कार्यकारी अभियंत्याला त्याचा सस्पेंड करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची गरज आहे की अशा प्रकारचा अगदी महाराजांच्या ते विच्छिन्न करून असे पुतळ्याचे जे पडलेले आहेत, पाड पडलेले आहेत, त्यामुळे सर्व मालवणकरांची अगदी मान खाली गेलेली आहे। आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या नागरिकांची मान खाली गेलेली आहे। जिल्ह्यातल्या लोकांनी या विषयाचा आणि या सर्वकडच्या भ्रष्टाचाराचा आता तरी पोलखोल करा। मी एकटा याबाबत बोलत होतो, हे स्टेशन मिशन ही अशाच प्रकारचं हे कामं तकलादू करतायत आणि हे उद्या स्वतः मी 8 महिन्यानंतर रिटायर होऊन जाणार, तत्पूर्वी त्याच्यावर कारवाई करावी। आणि कारवाई नाही झाली तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यासाठी आम्ही रस्त्यावर होतो।